वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता अंजली दमनिया यांचा निरोप घेऊन आनंद दवे हे अनिल कसपटे यांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि बाळाचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय. आपण जर बघितलं तर तुम्ही निरोप घेऊन आलात, काय निरोप आहे आणि काय झालं पाहिजे? नाही, खरं तर अंजली स्वतः येणार होत्या, पण सकाळी काही तांत्रिक अडचण त्यांना जमलं नाही यायला. पण त्यांनी मला सांगितले की आता फोन लावून द्या, त्यांच्याशी बोलू, त्या बोलतील आणि जी काय मदत लागेल ती करू. जर पोलीस दबावाखाली असतील तरी सुद्धा ताई मदत करतील काही ना काही. त्याच्या मुलाचाही आता जो नातवाचा प्रश्न आता कळतोय तेही ताई त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना. मी आता बोलणं करून देतोय, सविस्तर बोलतीलच ताई. पण हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. याच्यामध्ये अजून आरोपी नाट मला वाटतं जनतेने आणि मीडियाने गांभीर्याने घेतलेले दिसतंय. प्रशासनाने घेतले का नाही हा एक प्रश्न आहे, पोलिसांनी घेतले का नाही हा प्रश्न आहे. पण आत्ता तरी निदान आम्ही याच्यावर आल्यानंतर तरी पोलीस याच्यामध्ये गांभीर्याने घेतील असं आता एकूण चित्र आहे, किंवा आम्ही घ्यायला लावू हे नक्की. नक्की. आपल्याबरोबर अनिल कसपटे आहेत, वैष्णवीचे वडील. काय तुमची मागणी? बाळाला ताब्यात घेण्यासाठी तुमचे बंधू आणि तुमचा मुलगा गेला? हा, माझा मुलगा, भाऊ गेले, 2-3 लोक गेलेले आहेत. काल परवा जिथं बाळ ठेवलेलं होतं तिथं, पण आज सकाळी लवकरच गेलेलं शोधायला. पण बाळ तिथं नाही आहे, आत्ता नाही आहे तिथं. आता ह्या वेळेसला ती लोक तिथं आहेत. पण तिथनं मला आता फोन आला की बाळ तिथं नाही आहे, ते पिरंगुटी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, असं मला त्यांचा फोन आला. पण आता आनंद दवे पण निरोप घेऊन आलायत आणि काय कारवाई होणं अपेक्षित आहे? अजून आरोपी काही फरार आहेत? कारवाई होण्यापेक्षा माझ्या बाळाला माझ्या ताब्यात द्यावं. माझी लेक म्हणून मी ते बाळाला घरी आणायचा प्रयत्न करतो. आणि ते जर बाळ नाही भेटलं मला तर मी कोर्टाकडून जाऊन त्याचा ताबा घेणार. नाही, पण या प्रकरणात अजून पोलिसांनी काही जे आरोपी फरार आहेत, आरोपी फरार आहे, तर ते अजूनही त्यांच्यावरती काही कारवाई केलेली दिसत नाही आहे. आणि तसं काही सांगतही नाही आम्हाला. पोलीस काय म्हणतात? नाही, पोलिसांचा आमचा संपर्कच नाही. ते आता त्यांचं ते चालू असेल त्यांचा तपास. न्याय मिळाला पाहिजे. मला फक्त माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि माझा नातू माझ्या ताब्यात द्यावा. नक्की. मुलीला न्याय मिळावा आणि नातू ताब्यात मिळावा अशी मागणी कसपटे यांनी केली. कॅमेरामन स्मित भोसलेसह सागर, साम टीव्ही, वाकड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.